नमस्कार, आपण पाहता टीव्ही 9 मराठी. मी वैभव कुलकर्णी आपलं स्वागत करतो. बघणार आहोत देश विदेशातल्या 50 महत्त्वाच्या बातम्या सुपरफास्ट 50 मध्ये. पुलवामामध्ये भारतीय सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. रात्री उशिरापासून पुलवामातल्या पिंगलानीमध्ये ही चकमक सुरू होती. या चकमकीमध्ये मेजर DS डोंडियाल यांच्यासह 4 जवान शहीद झालेत, तर एका सामान्य नागरिकाचा मृत्यू झाला. एका आठवड्यात भारताचे 45 जवान शहीद झाले. पिंगलीनामध्ये झालेल्या चकमकीमध्ये पुलवामा हल्ल्याचा मास्टर माइंड गाझीचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आल्याची बातमी मिळते. या चकमकीत गाझीसह कामरान या दहशतवाद्याचा देखील खात्मा झालाय. गुजरातमध्येही दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट देण्यात आला. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला दहशतवादी टार्गेट करू शकतात अशी माहिती मिळते. पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती मुंबई पाठोपाठ आता पुण्यातही हाय अलर्ट जारी केला गेलाय. हिंजवडीतील IT हबमध्ये केंद्रीय सुरक्षा बलाच्या दिल्ली कार्यालयाकडनं हाय अलर्ट जारी झालाय. विदेशी कंपन्यांमुळे हिंजवडी IT हबला अतिरेकी संघटनांपासून धोका असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांकडून मिळते. त्यामुळे कंपन्यांच्या सुरक्षेसाठी केंद्रीय सुरक्षा बलाचे जवान तैनात करण्यात आले. बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्याच्या ताफ्यावरती झालेल्या हल्ल्यात 9 जण ठार आणि 11 जण जखमी झाले. तुर्बत आणि पंजगुर दरम्यान झालेल्या हल्ल्याची जबाबदारी बलुच राजिया जोई संगर या संघटनेनं स्वीकारली. देहरादूनमध्ये शहीद मेजर चित्रेश बिष्ट यांच्यावरती अंत्यसंस्कार होणार आहेत. काश्मीरमध्ये IED बॉम्ब निकामी करताना त्यांचा मृत्यू झाला. नाशिकमधील देवळाली स्टेशनच्या बाहेर संशयास्पद बॅग आढळली. दरम्यान श्वान पथक आणि बॉम्ब डिटेक्शन टीमनं घटनास्थळी धाव घेतली आणि नंतर बॅगेची पाहणी केली. या संशयास्पद बॅगची अर्धा तास तपासणी केली. सुदैवानं बॅगेत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. त्यामुळे सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. या बॅगेतनं काही कागदपत्र मिळाली. स्टेट बँक ऑफ इंडियानं पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचं कर्ज आता माफ केलेलं आहे. 23 जवानांनी बँकेकडनं कर्ज घेतलं होतं, ते कर्ज तात्काळ माफ करण्यात आलंय. बँकेनं स्वतः ही माहिती दिली. पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती केंद्रीय गृह मंत्रालयानं तातडीची बैठक बोलावली आहे. अतिरिक्त गृह सचिव आणि इतर अधिकारी बैठकीसाठी हजर राहणार आहेत. अभिनेता सलमान खानच्या बिंग ह्युमन या संस्थेनं शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या नावानं धनादेश पाठवत आर्थिक मदत केली. गृह राज्यमंत्री किरण रिजिजू यांनी ट्विट करून सलमानचे आभार मानले. CRPFच्या शहीद जवानांसाठी श्रद्धांजली वाहण्यासाठी सुरत इथं भजन संध्येचं आयोजन झालं. यात भजन संध्येमध्ये हजारो रुपये उधळले गेले. मात्र उधळलेले पैसे मदत म्हणून शहीद जवानांच्या कुटुंबियांना आता देण्यात येतील. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या पाकिस्तान सुपर लीग या स्पर्धेचं प्रक्षेपण भारतात करणार नाही अशी भूमिका D स्पोर्ट्स या वाहिनीनं घेतली. या वाहिनीकडे पाकिस्तान सुपर लीगचे भारतात प्रक्षेपणाचे हक्क आहेत. BCCIचे प्रभारी अध्यक्ष CK खन्ना यांनी प्रशासनाला पत्र लिहून शहीद जवानांच्या परिवाराला किमान 5 कोटींची मदत करावी अशी मागणी केली. सीमेवर संरक्षण करणाऱ्या आणि लष्करी दलातील जवानांची पेन्शन योजना 2004 पासून बंद असल्याचा दावा माजी सैनिकांच्या संघटनेनं केला. भारतानं आंतरराष्ट्रीय म्युनिच सुरक्षा संमेलनात अमेरिका, जर्मनी आणि रशियासहित अनेक देशांसोबत झालेल्या द्विपक्षीय बैठकीत जम्मू काश्मीरच्या पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुद्दा उपस्थित केला. या 3 दिवसीय संमेलनाची रविवारी सांगता झाली. बुद्धिबळाची खेळाडू सलोनी सापळे हिला छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार देण्यात आला. या पुरस्कारात मिळालेली बक्षिसाची रक्कम सलोनीनं शहीदांच्या कुटुंबियांना मदत म्हणून दिली. पुलवामा हल्ल्यानंतर आता पाकिस्तानची चर्चा होऊ शकत नाही. आता युद्ध करायलाच हवं अशी भूमिका भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरनं घेतली. गंभीरनं एक ट्विट केलं असून त्यामध्ये आपलं मत व्यक्त केलंय. शबाना आझमी आणि जावेद अख्तर देशद्रोही आहेत असं वक्तव्य एका मुलाखतीत कंगना रनौत हिनं केलं. यावर देव तुझं भलं करो असं शबाना आझमी यांनी कंगनाला प्रत्युत्तर दिलं. मला माझी देशभक्ती सिद्ध करण्यासाठी सोशल मीडियाची गरज नाही. सर्व जनतेप्रमाणे आम्ही देखील दहशतवाद विरोधात आहोत अशा आशयाचा संदेश देत सानिया मिर्झानं आपलं म्हणणं सोशल मीडियावरती मांडलं. अमूल या नामांकित कंपनीकडूनही शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यामध्ये अमूलचा आयकॉन असलेल्या कार्टूनच्या हातात पेटलेली मेणबत्ती आहे. तर पुढे लिहिलंय कर चले तुम फिदा जान वतन साथियो. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानवरती भारतीय हॅकर्सनं सायबर हल्ला केला. 200 पाकिस्तानी वेबसाईट्स हॅक करण्यात आल्या असून या वेबसाईट्स उघडताच भारतीय शहीद जवानांना श्रद्धांजलीचे संदेश दिसत आहेत. त्यासोबतच 14 फेब्रुवारी हा आम्ही कधीच विसरणार नाही असा संदेश लिहिलाय. लक्ष्य फाउंडेशन तर्फे आयोजित करण्यात आलेल्या मेरा देश मेरा अभिमान या प्रदर्शनात पुलवामा हल्ल्यातील शहीदांना CRPF बँड पथकाच्या द्वारे सलामी दिली गेली.
पुलवामात झालेल्या आतंकवादी हल्ल्याच्या निषेधार्थ विरार पश्चिम येथे निषेध रॅली काढण्यात आली। या रॅलीत महिला, पुरुष, लहान मुलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। जालन्यातील बालाजीनगरमध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण केली गेली। यावेळी भारत मातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली। कांदिवली पश्चिम इथं पाकिस्तानच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला। त्यानंतर पाकिस्तानचा झेंडा आणि दहशतवाद्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला। भारतीय सैनिकांवरील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबईच्या अँटॉप हिल परिसरात टॅक्सी मार्च काढण्यात आला। यामध्ये टॅक्सीवरती तिरंगा लावून मोठ्या संख्येत चालकांनी आणि सर्वसामान्य लोकांनी यात सहभाग घेतला। सायन कोळीवाडा परिसरातील नागरिकांनी सर्वधर्मीय कॅन्डल मार्च काढला। कॅन्डल मार्चमध्ये मोठ्या संख्येने सहभाग घेऊन वीरमरण प्राप्त झालेल्या जवानांना लोकांनी मानवंदना दिली। पुलवामा येथील हल्ल्याच्या निषेधार्थ ठाणेकरांनी ढोकाळी ते कापूर बावडी असा कॅन्डल मार्च काढला। काळ्या फिती लावून यामध्ये आबालवृद्ध सामील झाले। गुजरातमधील सुरत येथे सौराष्ट्र पटेल समाजातर्फे सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन झालं। यावेळी नवविवाहित जोडप्यांनी त्यांना मिळालेल्या आहेराचे पैसे शहीद जवानांच्या कुटुंबियांना मदत म्हणून दिले। महाआघाडीचं सरकार आलं तर आठवड्याचे 6 दिवस वेगवेगळे पंतप्रधान आणि रविवारी देश सुट्टीवरती असेल असं वक्तव्य करत अमित शहा यांनी महाआघाडीवरती टीका केली। दिल्लीनंतर आता पुदुचेरीमध्ये देखील घटनात्मक पेच झाला आहे। नायब राज्यपाल किरण बेदींच्या कारभाराविरोधात मुख्यमंत्री व्ही नारायणस्वामी यांनी किरण बेदींच्या घराबाहेर काळा झेंडा फडकवला। उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवरती मुंबईच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली। या बैठकीला मुंबईतील सर्व विभाग प्रमुख आणि आमदार उपस्थित होते। अखेर सेना आणि भाजपचे रुसवे फुगवे मिटले असं दिसतंय। आज शिवसेना भाजप युतीची घोषणा करण्याची शक्यता। भाजप अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री मातोश्रीवरती येतील आणि युतीबाबत चर्चा करतील अशी माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे। अब की बार उद्धव सरकार असं म्हणायला ते काही विसरले नाही। काँग्रेसनं मुंबईतल्या नाराज नेत्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत। लोकसभा निवडणुकीसाठी संजय निरुपम, प्रिया दत्त आणि मिलिंद देवरा यांच्या नावाची शिफारस करण्यात आल्याचं कळतंय। कीर्ती आझाद यांनी राहुल गांधींच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला। 2015 मध्ये कीर्ती आझाद यांची भाजपनं पक्षातून हकालपट्टी केली होती। अभिनेत्री शिल्पा शिंदेनंतर आता अभिनेत्री आसावरी जोशी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहे। आज दुपारी संजय निरुपम यांच्या उपस्थितीत मुंबईत त्यांचा प्रवेश होईल। पाकिस्ताननं अटक केलेले भारताचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणात सोमवारी आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाहीर सुनावणी होतीये। एकूण 4 दिवस ही सुनावणी चालेल। दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबईतील विद्याविहारच्या कोहिनूर इंटरनॅशनल स्कूलच्या 1500 मुलांनी मानवी साखळी करून शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली। पुलवामात झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सावंतवाडी शहर बंदची हाक देण्यात आली। यावेळी संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवून शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली गेली। त्यानंतर निषेध रॅली काढण्यात आली। पुलवामा घटनेनंतर पुण्यात शिक्षण घेत असलेल्या काश्मीरी विद्यार्थ्यांनी पत्रकार परिषद घेतली। पुलवामा घटनेचा या विद्यार्थ्यांनी निषेध केला तर आम्ही महाराष्ट्रात आणि पुण्यात सुरक्षित असल्याचं देखील यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी म्हटलं। पुण्यातील वाघोलीत पाण्याच्या शोधात आलेले हरिण एका शेतकऱ्याच्या विहिरीत पडल्याची घटना घडली। वन विभागानं त्यानंतर घटनास्थळी धाव घेतली आणि हरणाला गुंगीचं औषध देऊन मग सुखरूप बाहेर काढलं। पश्चिम रेल्वेच्या बोईसर रेल्वे स्थानकावरती 23 वर्षीय तरुणानं ओव्हरहेड वायरला हात लावून आत्महत्येचा प्रयत्न केला। यावेळी रेल्वे प्रशासन, अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर या तरुणाला खाली उतरवलं गेलं। रिसोड शहराला पाणी पुरवठा करणारी आडोळ प्रकल्पांतर्गत असलेल्या जलवाहिनीचे वॉल्व्ज लिकेज झालं, त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेलं। औरंगाबादच्या बेगमपुरा परिसरात आजारपणाला कंटाळून एका विवाहित महिलेनं आत्महत्या केली। आत्महत्येपूर्वी या महिलेनं आपल्या 3 वर्षीय मुलीला गळफास देऊन नंतर स्वतः आत्महत्या केली। सैनिकांच्या जीवनशैलीची माहिती लोकांना मिळावी म्हणून लक्ष्य फाउंडेशनतर्फे सैनिकांच्या शस्त्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं। मेरा देश मेरा अभिमान या मोहिमेअंतर्गत परळच्या RM भट हायस्कूलमध्ये हे प्रदर्शन भरवण्यात आलं। सातारा जिल्ह्यातील हजारो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या खटाव तालुक्याच्या फडतरवाडी येथे श्री राघव चैतन्य महाराजांचा रथोत्सव सोहळा मोठ्या भक्तिभावात पार पडला।